गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखादी बाब विचारात घेतो, की काय बाब विचारात घेतो, की इथं स्पष्टपणे तुम्हाला दिसेल की पोझिशनिंग काय, की आपल्या सेवेची त्या ठिकाणी मार्केटमध्ये ग्राहकांच्या मनात एक अशी इमेज तयार करायची की जी त्यांना आपल्याला आपला व्यवसाय समोर नेता येईल. म्हणजे एक आपल्या सेवेची काय स्थिती आहे, म्हणजे पोझिशन काय आहे आपलं. जेव्हा एखादी सेवा देत असू तर मार्केटमध्ये इतर कॉम्पिटिशन करणारे जे लोक असतात, स्पर्धा करणारे जे आपले स्पर्धक असतात, त्याच्या सेवेचा आणि आपल्या सेवेमध्ये जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा ग्राहक विचार करेल, तर आपल्याला आपली सेवा त्या दर्जाला आणून ठेवावं लागेल, त्या स्थितीला आणून ठेवावं लागेल की ती लोकांमध्ये प्रिय असेल, लोक त्या सेवा घेण्यासाठी उत्सुक असतील. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, पोझिशनिंग म्हणजे काय, की आपल्या सेवेचं स्थान निर्माण करणे. माझी जी सेवा मी पुरवणार आहे, माझ्या मार्केटमध्ये म्हणजे टार्गेटिंग ग्रुपला मी माझी सेवा पुरवणार आहे. या टार्गेटिंग ग्रुपला जेव्हा माझी सेवा असेल तर मार्केटमध्ये माझ्या सेवेचं स्थान असेल, एक विशिष्ट असं स्थान असेल आणि ज्या स्थानाच्या आधारावर मला मॅक्झिमम प्रॉफिट मिळत जाईल. म्हणजे आता ह्या काही वाक्य जे आहेत ते तुम्ही जेव्हा आपण विचारात घेऊ तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात येईल. काय पोझिशनिंग? द फायनल स्टेज इन द फ्रेमवर्क इज पोझिशनिंग, which allows you to set your product or a service apart from the competition in the minds of your target audience. There are a lot of business that do something similar to you, so you need to find what is that makes you stand out. म्हणजे एक लक्षात घ्या की इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही फायनल स्टेप आहे. म्हणजे जेव्हा आपण मार्केटिंगचा विचार करतो तर आपण STP जी म्हटलं जातं, STP. एस म्हणजे सेगमेंटेशन, विभाजन, टी म्हणजे टार्गेटिंग, लक्ष निर्धारण, पी म्हणजे पोझिशनिंग म्हणजे स्थान, मार्केटमधील असणारं आपलं स्थान. म्हणजे ही फायनल स्टेज आहे की या ठिकाणी तुम्हाला त्या स्टँडर्डची, त्या प्रमापाची सेवा बाजारामध्ये ठेवावंच लागेल, कारण त्या ठिकाणी जी कॉम्पिटिशन असते. म्हणजे कॉम्पिटिशनचा, सर्व्हिसचा जेव्हा आपण विचार करतो, आपला टार्गेट ऑडियन्स जो असेल, आपला टार्गेट कस्टमर जो असेल, त्या कस्टमरला आपली सेवा त्या दर्जाची, त्या प्रमापाची आपण देऊ शकलो पाहिजे. आणि तशी स्थिती निर्माण करणे, आपल्या प्रॉडक्टची, आपल्या सर्व्हिसची ती स्थान निश्चित याला म्हटलं जाईल. ही स्थान स्थिती जी आहे, म्हणजे एखादी सर्व्हिस का आवडायला लागते लोकांना, कारण तिचा दर्जा त्या पद्धतीचा असतो. म्हणजे आता जर मी म्हटलं की आपण समजा हे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, तर तुमच्या डोक्यामध्ये कोणीतरी एक असेल की जो अधिक चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देत असेल. BSNL, कोणाला BSNL आवडत असेल, कोणाला जिओ आवडत असेल, कोणाला आयडिया आवडत असेल. म्हणजे हे सर्व इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, यांच्या सर्व्हिसेसचा विशिष्ट असं स्थान, म्हणजे स्पर्धक आहेत, ते तिघे एकमेकांचे स्पर्धक आपण समजू. आणि मग BSNLला असं विचारात घ्यायला लागेल की माझा जो टार्गेट ऑडियन्स आहे तो अधिक सॅटिस्फाय असला पाहिजे. त्याच्या काय गरजा आहेत, व्हॉट दे नीड, म्हणजे त्यांना काय पाहिजे, आणि ते पुरवण्याचं काम प्रामुख्याने जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी स्थिर राहू शकतो. स्टँड आउट, मेक्स यू स्टँड आउट, म्हणजे तुम्ही त्या बाजारपेठेमध्ये उभे राहू शकता. आणि हे उभं राहणं, ही स्थाननिश्चिती अत्यंत आवश्यक असतं. कारण जेव्हा आपण एखादा व्यवसाय करतो, आपण व्यवसाय का करतो, कारण आपल्याला त्या ठिकाणी काय हवं असतं, की आपल्याला प्रॉफिट हवं असतं. आपल्याला प्रॉफिट हवं असतं म्हणजे मला एखादी गोष्ट अधिकाधिक लाभ मिळण्याच्यासाठीच मी व्यवसाय करतो. बिझनेस का करतो माणूस, की त्यातून आपल्याला अधिकाधिक नफा मिळावा, अधिकाधिक आपला व्यवसाय वाढावा, हे सर्व करतो. आणि म्हणून प्रामुख्याने तिसरी स्टेप अत्यंत महत्त्वाची असतं. म्हणजे आपण एकदा ठरवलं की मला कोणासाठी काम करायचं, विभाजनाच्या माध्यमातून ठरवू. आपण एकदा ठरवलं की मला या लोकांसाठी काम करायचं, म्हणजे टार्गेटिंग लक्ष आपण त्या लोकांवर क्रिएट करू. त्या लोकांना काय पाहिजे, काय नको आहे, कोणत्या गोष्टी दिल्या तर अधिक ते आनंदी राहतील, हे ठरवू. आणि तिसरी गोष्ट असते की जी मार्केट आहे, जी बाजारपेठ आहे, या बाजारपेठेमध्ये आपलं स्थान निर्माण करणं. म्हणजे आता सहज जर विचार केला की तुम्हाला काय आवडतं,
तर आपण सांगतो की नाही ह्या छान आहेत, ह्या सेवा सर्व्हिस प्रोव्हायडर करणारे ह्या गोष्टी चांगल्या आहेत, म्हणजे सहज बोलतो माणूस. आणि हे स्थान जे आहे हे मार्केटमधलं असणारं स्थान कशावर असतं? तुम्ही पुरवलेल्या दर्जावर. तुम्ही ज्या सेवा पुरवता, ज्या ग्राहकांचा विचार करून आपण विचार करतो त्या ग्राहकांचा. जसं मी म्हणेल की आता मी नेहमी 2 उदाहरणं केसरी आणि वीणा टूरचं तुम्हाला देतो, कारण सध्या हे लीडिंगमध्ये आहेत. मग ह्या दोघांनी हा विचार करावा लागेल की आपला कॉम्पिटिटर कोण आहे. केसरीवाल्याला ट्रॅव्हलचा विचार करावा लागेल आणि वीणावाल्याला केसरीचा विचार करावा लागेल. म्हणजे पर्यटनाच्या व्यवसायामध्ये जे महाराष्ट्रातून जे 2 नावं आपल्याला समोर दिसतात त्या गोष्टी त्यांना कॉम्पिटिटर झाले. मग या ठिकाणी तिसरा जर येत असेल तर त्या ठिकाणी त्याला विचार करावा लागेल की या दोघांनी दिलेले दर्जेदार सेवा त्याच पद्धतीच्या माझ्या सेवासुद्धा असाव्यात, किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक दर्जेदार सेवा जेव्हा तो देईल तेव्हा त्याला त्या मार्केटमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करता येईल, स्वतःची पोझिशन निर्माण करता येईल. आणि दॅट इज कॉल्ड द पोझिशन. आणि हे फायनल स्टेप आहे की इथं तुम्हाला त्या पद्धतीनंच काम करावं लागेल. नव्याने जरी असले तुम्ही पाहा ना, हे नवीन, आता हे झालं सेवांच्या बाबतीत. प्रॉडक्टच्या बाबतीत विचार करा. नवीन प्रॉडक्ट जेव्हा बाजारपेठेमध्ये येतात तर नवीन प्रॉडक्ट आधी नसतं, पण कॉम्पिटिटिव्ह जे आधी बाजारपेठेमध्ये स्पर्धक असतात त्यांच्यासोबत हे उतरतात आणि पाहिजे असणारं आपलं स्थान निर्माण करतात. जसं मी म्हटलं की तुम्हाला आधी फक्त केसरी टूर होतं, म्हणजे तेच फक्त पर्यटनाचा व्यवसाय करतात असं होतं. जसं आपण वीणावाडचं नाव आलं म्हणजे ही नवीन इंडस्ट्री त्या ठिकाणी पर्यटनाच्या व्यवसायामध्ये आली सेवा देण्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला एक लक्षात आलं असेल की आपोआपच काय होईल की त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं, म्हणजे ही जी पोझिशनिंग आहे, ही जी बाब आहे, ही बाब या ठिकाणी आपल्याला विचार करावं लागतं. आणि हे करत असताना प्रामुख्याने ह्या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला एक बाब स्पष्टपणे लक्षात घ्यावं लागेल की ही स्टेप, फायनल स्टेप ज्याला म्हटलं जातं, तुमच्या सेवेची बाजारपेठेमधील स्थान निश्चिती, तुमचा विशिष्ट असं स्थान त्या बाजारपेठेमध्ये तुम्हाला निर्माण करावं लागतं. आणि ते कशाच्या आधारावर? तुमचे जे कॉम्पिटिटर असतात, या कॉम्पिटिटरनं काय दिलं असेल, कोणत्या सेवा दर्जा दिल्या असतील, हे आपल्याला फाईंड करावं लागतात. दुसऱ्या वाक्यापासून पहा काय लक्षात येतं. दिस इज द लास्ट स्टेप ऑफ द STP मार्केटिंग प्रोसेस. पोझिशन मीन्स प्लेस. In other words, we can say where you stand. In marketing, we understand the positioning of a product. In simple words, positioning is the market means where your products stand in the market. It means how our products stand different from other products in market and how it is better than our competitors products. म्हणजे इथं लक्षात घ्या की एक बाब स्पष्टपणे, म्हणजे जेव्हा आपण विचार करतो की तुमचा जी सेवेचा दर्जा आहे, म्हणजे इथं काय विचारात घेतलं जातं की इट इज अ फायनल स्टेप. पोझिशनिंग म्हणजे फायनल स्टेप आहे, STP मधली शेवटची स्टेप आहे. STP सेगमेंटेशन, टार्गेटिंग आणि पोझिशनिंग, ही जी P आहे ही शेवटची स्टेप आहे. म्हणजे तुमचा जी प्लेस आहे, तुमच्या सर्व्हिसची जी प्लेस असेल बाजारपेठेमध्ये, तुम्ही ज्या दर्जाची सेवा देऊ इच्छिता तिला असं स्वतंत्र स्थान असायला पाहिजे. मग या ठिकाणी अभ्यास केला जातो की आपले जे कॉम्पिटिटर आहेत, आपले जे स्पर्धक आहेत, जे सुद्धा या व्यवसायामध्ये आहेत, ते कोण्या पद्धतीच्या सेवा पुरवतात आणि ग्राहक कोण्या पद्धतीच्या सेवांवर खुश आहेत याचा अभ्यास केला जातो. आणि अभ्यास केल्यानंतर आपल्या स्पर्धकापेक्षाही काय जास्त देता येईल हे प्रामुख्याने अभ्यासलं जातं. आणि त्या ठिकाणी आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये स्टँड होऊ शकतो इतरांच्या सोबतच. म्हणजे जसं आपण विचार केला की सुरुवातीचा काळात ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत 1-2 नावं आपल्याला समोर येताना दिसतात, पण आता ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणजे पुण्याला जाणाऱ्या इतक्या काही ट्रॅव्हल्स आहेत की त्या प्रत्येक ट्रॅव्हल्स नव्यानं समोर येतात. म्हणजे अकोल्यातून जरी विचार केला तर मी तुम्हाला प्रसन्नाचं नाव सांगितलं होतं, सिम्बा म्हणून एक ट्रॅव्हल्स आहे. म्हणजे नागपूरहून येणाऱ्या काही ट्रॅव्हल्स आहे, A3 म्हणून अजून एक नवीन लॉन्च झालेलं आहे. म्हणजे ह्या सर्वच्या सर्व काय पाहतात की आपण ज्या टार्गेट केलेला ग्रुप आहे, या ग्रुप
कशा पद्धतीने इतर जे कॉम्पिटिटर आहेत, स्पर्धक आहेत, ते त्या ठिकाणी काम करतात आणि त्याच्यापेक्षा जस्ट वेगळं, थोडंसं वेगळं आणि थोडंसं लोकांना कन्व्हिन्स होईल असं, की चला अरे हे थोडंसं नवीन आहे. ही जी बाब आहे ही प्रामुख्याने अप्रोच केली जाते. तुम्ही अकोला ही काय एज्युकेशनल हब आहे. अकोला काय मेडिकल हब आहे. म्हणजे दोन गोष्टी जर अकोल्याचे वैशिष्ट्य जर विचारात घेतले आजच्या परिस्थितीत, तर प्रामुख्याने नागपूर नंतर किंवा नागपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम हे जे पश्चिम विदर्भातील जे जिल्हे आहेत, यामध्ये टॉपर जर कोणी असेल मेडिकल आणि एज्युकेशनमध्ये, म्हणजे 12वीच्या एज्युकेशन आणि मेडिकलमध्ये, ते अकोला आहे. अकोल्यामध्ये आयकॉन आहे. म्हणजे सुरुवातीला ओझन आलं, ओझन नंतर आयकॉन आहे. आता त्या ठिकाणी अजूनही काही मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल्स आहेत, सिटी आहे. म्हणजे हे जे सुरुवातीला असणाऱ्या सर्व्हिसेस होत्या, सिटी सुरुवातीपासून आहे, सिटी हॉस्पिटल. त्यानंतर मानकर क्रिटिकल केअर म्हणून समोर आलं. त्यानंतर एकदम जी उडी घेतली ती ओझनने घेतली. ओझनमध्ये एवढ्या साऱ्या फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या की आपण विचारही करू शकत नाही की या सर्व फॅसिलिटी आहे. मग ओझन नंतर थांबलं का? नाही, त्यानंतर आयकॉन आलं. काय अभ्यासलं असेल की कोणकोणत्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी आहे आणि मी काय एक्स्ट्रा करू शकतो. म्हणजे जेव्हा एखादा नवीन सर्व्हिस प्रोव्हायडर मार्केटमध्ये येतो, आपलं स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी तो इतरांपेक्षा वेगळा असतो. म्हणजे आता हे जे 4 स्पर्धक झाले, यामध्ये सध्या जी दोघांमध्ये स्पर्धा आपल्याला दिसून येतो, ओझन आणि आयकॉन. मग या दोघांना ठरवावं लागेल की माझी जी स्थिती आहे, माझं जे स्थान आहे, हे अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी काय करायचं. आता नवीन अजून एक विभाग क्रिटिकल सेंटर म्हणून सुरू झालं. म्हणजे असे जे नवीन क्रिटिकल सेंटर येतील या पतोडीचे, त्यांना आपला नवीन काहीतरी त्यामध्ये ॲड करावं लागेल आणि मग आपलं स्थान जे आहे, पोझिशन जी आहे, सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामधली आपली पोझिशन त्या ठिकाणी वेगळं दिसेल. जसं आपण विचार जर केलं की टार्गेटिंग ग्रुप ऑफ पॉईंट म्हणजे जेव्हा विचार केलं की आपण महामंडळाचा जर विचार केला, एस टी महामंडळाचा, साधे आधी काय होतं की सर्वांसाठी एक काम करत होतं, बरोबर. सर्वांसाठी काम करत असताना आपण सहज त्या बसमध्ये जात होतो. म्हणजे पुण्याला जातानाही मला स्लीपरची गरज नव्हती, मी आपला सीटमध्ये बसूनही पुण्यापर्यंत जाऊ शकत होतो. पण जसं खाजगीकरण झालं, बसेस खाजगी यायला लागल्या, त्यांच्या सेवा लक्षात घेतल्याबरोबर महामंडळाला सुद्धा शिवनेरी असो, शिवशाही असो, ह्या बसेस लॉन्च कराव्या लागल्या. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या स्पर्धकांकडे काय आहे आणि आपल्याला काय करता येईल हा विचार करावा लागतो आणि तोच माणूस टिकून राहतो स्पर्धेमध्ये, जो प्रामुख्याने या पद्धतीनं टेक्निकल जे बदल असतात, काही नवीन बदल स्वीकारून काम करत असतो. मग कोणतीही सेवा घ्या, म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी जर विचारात घेतल्या, आता आपण तुम्हाला लक्षात येईल की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये अटॅचमेंट झालेलं आहे. झोमॅटो वगैरे जे आहेत ते घरपोच सेवा देतात. म्हणजे आज प्रवृत्ती जी आहे, ग्राहकांची असणारी प्रवृत्ती, त्यांची असणारी वर्तणूक, यात होणारा बदल, याचा अभ्यास करून टायअप झालेला आहे. म्हणजे वेगवेगळे हॉटेल जे आहेत, चांगले हॉटेल्ससुद्धा या झोमॅटोसोबत टायअप झालेले आहेत किंवा अजून कोणतं असेल, स्विगी असेल, आणि ते सर्व तुमच्या घरापर्यंत आणून देतात. म्हणजे इथं काय की स्वतःचं स्थान निश्चित करण्यासाठी, स्वतःचं मार्केटमधली पोझिशन अधिक बळकट करण्यासाठी प्रामुख्याने ज्या काही गोष्टी असतील, त्या सर्व गोष्टी त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला कराव्या लागतात आणि ही करणं म्हणजे पोझिशनिंग. आता नेक्स्ट आपण विचारात घेऊ की ज्या गोष्टी असतात, म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, अजून महत्त्वाचे की वी हॅव टू मेक अवर कस्टमर अंडरस्टँड. म्हणजे या ठिकाणी हे 2 वाक्य अजून आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येतील की काय म्हटलेलं आहे की वी हॅव टू मेक अवर कस्टमर्स अंडरस्टँड दॅट अवर प्रॉडक्ट इज बेटर दॅन अवर कॉम्पिटिटर्स प्रॉडक्ट, सो दॅट when our customers think of buying something, our product must be the only product that comes to their mind. छान वाक्य. म्हणजे अशा पद्धतीनं आपलं प्रॉडक्ट म्हणजे आपली सर्व्हिस लॉन्च करायची की कॉम्पिटिटरकडे असणाऱ्या ज्या गोष्टी असतील, त्याच्याविषयी ग्राहकांच्या डोक्यामध्ये ज्या काही गोष्टी असतील,
त्याला असं वाटलं पाहिजे की याच्यापेक्षा हे प्रॉडक्ट्स, ही सर्व्हिस अधिक बेटर आहे आणि हे लोकांच्या मनामध्ये ठसवणं, दॅट इज कॉल्ड द पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्हाला हे करावं लागेल की इट इज डिफरंट फ्रॉम अदर्स. म्हणजे लोकांपेक्षा आपलं सर्व्हिस ही डिफरंट आहे. आम्ही ह्या सेवा पुरवतो आणि ह्या सेवा पुरवत असताना ग्राहकांच्या मनात ही स्थिती निर्माण झाली पाहिजे, त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये ही स्थिती आली पाहिजे की यस, ही जी सर्व्हिस आहे ही इतर स्पर्धकांपेक्षा अधिक चांगली आहे. जसं आपण म्हणतो की बँकांच्या सर्व्हिसेस आहेत. आज तुम्ही जर विचार केला की बँका ह्या पहिल्यासारख्या काम करणार नाहीत, त्यांना एक पाऊल पुढे यावं लागतं. कारण काय की स्पर्धा आहे. जेव्हापासून खाजगीकरणाकडे आपण वळत आहोत, मॅक्झिमम बँका आलेल्या आहेत. पहिल्यांदा राष्ट्रीयकृत बँकेतच आपल्याला व्यवहार करायचे होते आणि राष्ट्रीयकृत बँका काय होत्या की त्या पद्धतीनंच काम करतील. ओके, मला असं करायचं, ही फॉलोअप आहे. आज राष्ट्रीयकृत बँकातली ही परिस्थिती बदललेली आहे. एवढे सारे प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत, एवढ्या साऱ्या स्कीम्स लॉन्च केलेल्या आहेत की प्रत्येक ग्राहकासाठी काय चांगलं आहे, इतरांच्या तुलनेत माझ्या बँकमध्ये काय चांगलं आहे हे सांगण्याची प्रत्येक बँक प्रयत्न करत असतं आणि ग्राहकांना त्या पद्धतीने आकृष्ट करतं. जसं मी म्हणतो की मला नेहमी SBI आवडतं, कारण असं एक विश्वास आहे. एक अजूनही असं वाटतं की ही ठीक आहे. बँक ऑफ महाराष्ट्रही असेल, ICICI बँकही असेल, HDFC बँकही असेल, पण तरीसुद्धा कस्टमर म्हणून माझा वैयक्तिक जेव्हा विचार करतो तर मला SBI आवडत असेल. का आवडत असेल तर त्यामागची काही रिझनिंग असेल. मग मी काय करतो की मी पाहतो की HDFCमध्ये काय आहे, ICICIमध्ये काय आहे, या दोन्ही प्रायव्हेट बँकासोबत मी दुसरी नॅशनलाइज बँक विचारत करतो, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काय आहे आणि SBIमध्ये काय. मग जेव्हा माझ्या डोक्यामध्ये हे पक्क होतं की इट इज डिफरंट फ्रॉम द अदर्स, म्हणजे या इतर प्रायव्हेट असो की सरकारी असो, म्हणजे गव्हर्नमेंटच्या उपक्रमाच्या असो, यापेक्षा SBI या तुलनेत अधिक सिक्युअर आहे, इथं चांगल्या पद्धतीचे व्यवहार होतात असं मला जे वाटायला लागतं. हे वाटणं म्हणजे स्थाननिश्चिती करणं. म्हणजे ही स्थाननिश्चिती तुम्हाला जेव्हा तुम्ही लॉन्च होता, तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये येता, त्यावेळेस तुम्हाला करावं लागतं की तुमचा जो स्पर्धक असेल त्या स्पर्धकापेक्षा भिन्न कसे. एज्युकेशनच्या बाबतीत आपण विचारात घेतो की प्रत्येक एज्युकेशन इंडस्ट्रीला आता जे पॅटर्न आलेले आहेत, म्हणजे सर्वीकडे इंग्लिश स्कूल आलेले आहेत. मग अकोल्याचा जर विचार केला तर स्कूल ऑफ स्कॉलर असेल, प्रभात किड्स असेल, नंतर तुमची ग्लोबल जी एक आहे काय ना, पोद्दार असेल. म्हणजे या प्रत्येकाला काय करावं लागेल की इतरांपेक्षा मी कसा डिफरंट आहे हे प्रामुख्याने लोकांमध्ये बिंबवावं लागेल. मग हे बिंबवताना प्रामुख्याने काय करावं लागतं की नवीन स्कीम इतरांपेक्षा आपल्याकडे काय डिफरंट आहे हे प्रामुख्याने त्या ठिकाणी टाकावं लागतं. म्हणजे जर आपण शिवाजी कॉलेजचा विचार केला, A+ कॉलेज जेव्हा 3.24 आपला CGPA आहे, इतरांपेक्षा आपण काय डिफरंट आहे, तर आपण काय करतो की आपल्याला जे काही देता येत असेल, मॅक्झिमम जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर आपल्या महाविद्यालयात वेगवेगळे प्रोग्राम्स, म्हणजे आता जो प्रोग्राम्स आहेत तुम्हाला माहीत असायला पाहिजे ह्या गोष्टी की वक्ता कसा घडवता येईल, वक्ता कसा घडावा. माजी विद्यार्थी जेवढे आपले वक्ते आहेत म्हणजे ओरेटर्स आहेत, हे सर्वच्या सर्व लोक हप्त्याभरापासून, म्हणजे एक हप्त्याचं, एक वीकचं हे प्रामुख्याने वर्कशॉप आहे आणि सांगत आहेत की कोणते स्किल तुम्हाला असले तर तुम्ही डिफरंट आहे. असं कुठंच नाही होणार, हे फक्त शिवाजीतच होऊ शकतं. कारण आपण स्टुडंट कॉन्सन्ट्रेट आहोत. आपला विद्यार्थी नुसता अभ्यास नाही तर त्याला इतरसुद्धा काही गोष्टी आपण देत असतो आणि त्या देत असताना प्रामुख्याने त्याचं डेव्हलपमेंट करत असतो. म्हणजे इतर ठिकाणी काय असेल की एका ठराविक पॅटर्ननं चालू असतं, शिकवणं, ओके, संपलं. पण आपण त्या पासून वेगळं आहोत, आपण त्यापासून डिफरंट आहोत. म्हणजे सुरुवातीपासून आहे, आजची परिस्थिती नाही आहे, म्हणजे सुरुवातीपासून आपलं महाविद्यालय डिफरंट आहे. कशाच्या बाबतीत की वी गो फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट. आपण ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा विचार करतो आणि त्यासाठी त्याला सातत्याने प्रयत्न करतो. म्हणजे महाराष्ट्र गाजवणारे हे सारे वक्ते जे आहेत, हे सारे आपले माजी विद्यार्थी आहेत आणि हे माजी विद्यार्थी आज तुम्हाला ट्रेन करत आहे. कारण व्यवसाय होऊ शकतो उद्या, एखादा जर चांगला डेव्हलप झाला. आज तुम्ही जर ठाकरे किंवा स्वप्नील वाघमारेचा जर विचार केला तर या पोरांना एका कार्यक्रमाचे 50-50 हजार मिळतात. विचार करा. म्हणजे एखादा स्किल
अमोल मेटकरी सारख्यांना, प्रामुख्याने ते आपले स्टुडंट नाही आहेत, पण अमोल मेटकरी सारख्यांना आमदाराचं पद मिळू शकतं. कशाच्या भरोशावर? ओनली द ओरेटर्स. म्हणजे हा बदल, ही जी स्किल आहे, हे स्किल आपण विचारात घेतो आणि त्या पद्धतीनं काम करतो आणि म्हणून आपण डिफरंट करतो. म्हणजे स्पर्धेमध्ये 7,000 विद्यार्थी असणारं महाविद्यालय जर आपण विचार केलं या रिजनमधलं, तर सर्वात मोठं आहे. का टिकून आहे? की वी गो फॉर द डिफरंट स्कीम्स आणि हे करावं लागतं आणि म्हणून प्रामुख्याने आपली सर्व्हिस अधिक चांगल्या पद्धतीने समोर येते. म्हणजे इव्हन आता बजाज ट्रेनिंगमध्ये आपल्याला 75 स्टुडंट्स रजिस्टर झालेले आहेत, काल मी पाहिलं. या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला लक्षात घ्या की बजाज ही एक चांगली कंपनी आहे. ते तुम्हाला ट्रेनिंग देतील आणि ट्रेनिंग देत असताना तुमच्यामध्ये जर गट्स असतील, तुमच्यामध्ये जर स्किल निर्माण झालं, तर उद्या तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. मग ते फायनान्शियल सेक्टर असो की इन्शुरन्स सेक्टर असो, दोन्हीमध्ये तुम्हाला व्यवसाय करण्याला चालना मिळू शकतं. कारण तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहे. आफ्टर ग्रॅज्युएशन जर काही स्किल असेल, काही गोष्टी माहीत असतील, तर वी गो फॉर युअर बिझनेस आणि हे सर्वात महत्त्वाचं असतं. 75 स्टुडंट रजिस्टर झालेले आहेत आणि त्यांचे क्लासेससुद्धा आता एक सुरू होत आहेत. काय आहे? नुसतं 200 रुपये, कुठंच नाही. 1000 रुपये आहेत, त्यातले 800 रुपये तुम्ही जर सक्सेसफुली तुम्ही जर कंप्लीट केलं असेल, तर त्यातले 800 रुपये तुम्हाला परत मिळणार आहे. नुसतं 200 रुपये महिन्यात जर आपल्याला चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग होत असेल, आपल्यामध्ये स्किल निर्माण होत असेल, तर काय हरकत आहे? म्हणजे हे जे प्रोग्राम्स, अशा स्वरूपाचे प्रोग्राम्स प्रामुख्याने आपण इतर कॉलेजपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने राबवतो. दॅट इज द डिफरंट. सो वी ह्याव पोझिशन, म्हणजे आपली जी पोझिशन आहे मार्केटमध्ये म्हणून चांगली आहे. दरवर्षी वाढणारी स्ट्रेंथ यामागचं कारण हेच आहे. म्हणजे डिफरंट फ्रॉम द अदर्स. आपल्याला एखादं प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे, एखादी सर्व्हिस लॉन्च करायची आहे, तर वी गो फॉर द डिफरंट फ्रॉम द अदर्स. स्पर्धकांचा अभ्यास करायचा, रिसर्च करायचा, संशोधन करायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त आपलं काय करता येईल हे शोधायचं. दॅट इज कॉल्ड द पोझिशन. दुसरं वाक्य पहा, एव्हरी प्रोडक्ट हॅज अ लॉट ऑफ इट्स सबस्टिट्यूट इन अ मार्केट. सो द क्वेश्चन इज हाऊ वी विल मेक अवर प्रोडक्ट बेस्ट. हाऊ विल मेक अवर कस्टमर्स understand that our product is better than its substitute. We have to make our product that unique, that the product is known as our brand only. म्हणजे एखादी सर्व्हिस, म्हणजे ही प्रॉडक्ट जर म्हटलं तरी सर्व्हिस आपण विचारात घ्यायचं की बेस्ट असायला पाहिजे, एकदम चांगलं असायला पाहिजे. म्हणजे हे जेव्हा आपण विचार करतो की माझं प्रॉडक्ट म्हणजे माझा सर्व्हिस बेस्ट कधी होईल, तर मी त्यात अधिक चांगली दर्जा आणण्याचा प्रयत्न करेन आणि ते एक माझं ब्रँड होईल. म्हणजे आम्ही जेव्हा माझे विद्यार्थी, मी सुद्धा शिवाजीचा माझे विद्यार्थी आहे, तर वी ऑलवेज कॉल दॅट वी आर द प्रॉडक्ट ऑफ द शिवाजी. मी शिवाजीचं प्रॉडक्ट आहे. का असं म्हणतो? का असं सन्मान म्हणतो? कालचे जे गेस्ट होते, जे ग्राहक मंडळाचे सदस्य होते वर्ल्ड कंझ्युमर डेमध्ये, ते सुद्धा म्हणतात की वी आर द प्रॉडक्ट ऑफ द शिवाजी. शिवाजीनं आम्हाला शिकवलं. कारण शिवाजीमध्ये जेव्हा आपण शिक्षण घेतो, जेव्हा आम्ही या महाविद्यालयात प्रवेश केला, नवखे होतो आम्ही. 4 गावाहून 4 आलेले पोरं एकत्र यायचे, त्यांचं एक पॅनल उभं राहायचं आणि ते सर्व कामं त्या ठिकाणी करायचं आणि त्याला असणारा प्रोत्साहन म्हणजे हे शिवाजीतून दिलं जाते. इथलं जी सिस्टीम आहे, इथं तुमच्या कलागुणांना, तुमच्या वेगवेगळ्या गोष्टींना वाव दिलं जातं आणि हे मग आमच्या मनात येतं की येस, वी आर द प्रॉडक्ट ऑफ शिवाजी. शिवाजीमध्ये आलो म्हणून ह्या गोष्टी मला करायला मिळाल्या आणि ह्या करायला मिळाल्या म्हणून मी आज या पोझिशनला आहे, या स्थितीला आहे. ही जी भावना आहे, ही जी भावना विद्यार्थी म्हणून, विद्यार्थी हा ग्राहक झाला, ही जी ग्राहक म्हणून आमच्या मनामध्ये भावना निर्माण झाली, ही माउथ टू माउथ पब्लिशी आम्ही लोकांपर्यंत जातो. जसं हे पूर्ण वक्ते जे 6-8 दिवस या ठिकाणी तुम्हाला संबोधन करत आहेत, हे पूर्ण वक्ते शिवाजीचे आहेत आणि ह्या शिवाजीमध्ये त्यांना त्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी त्या उंची गाठलेली आहेत. म्हणजे असं युनिक, असं डिफरंट जेव्हा आपण करू, एखादी सर्व्हिस जर असेल, समजा मेडिकल आहे, आज आपण आयकॉनचं नाव काय घेतो, काही गोष्टी होत असतील, काही गोष्टीला म्हणजे एखाद्या वेळेस म्हणत असतील लोक की नाही इथं असं होते तसं होते, पण आज अशी परिस्थिती आहे की एका क्षणाचाही विचार न करता माणूस त्या हॉस्पिटलला जातो. कारण सर्व फॅसिलिटीज आहेत. ओझोन असो, आयकॉन असो, सिटी असो किंवा हे जे आहे त्या सर्व फॅसिलिटीज आहेत की लास्ट क्षणाला तुम्हाला इकडं तिकडे जावं लागत नाही. मग ही जी मल्टीस्पेशालिटी आहे, ही मल्टीस्पेशालिटीची सोय आधी नव्हती.
मग ही नवीन सोय जेव्हा मार्केटमध्ये हे लोक आले त्यावेळेस लॉन्च झालेले आहेत. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, ग्राहकांच्या मनात असं वाटलं पाहिजे, दिस इज द ब्रँड, हा माझा ब्रँड आहे, ही सर्व्हिस माझी आहे. म्हणजे ही भावना निर्माण करणं म्हणजे पोझिशनिंग, आणि हे करावं लागतं. नेक्स्ट म्हणजे या गोष्टीतून तुम्हाला ह्या बाबी लक्षात आल्या असतील. आता जेव्हा आपण स्ट्रॅटेजी ठरवतो, म्हणजे आता मला जे करायचं आहे, म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा करायची असेल, कशाच्या आधारावर करायची, कशा पद्धतीने ह्या ठरवायच्या, तर दीज आर द स्ट्रॅटेजीज. म्हणजे कॅटेगरी बेस्ड पोझिशनिंग असेल, म्हणजे तुम्हाला जेव्हा दिस कॉल्स डिटर्मिनिंग हाऊ आर द युअर प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस बेटर दॅन द एक्झिस्टिंग सोल्युशन ऑन द मार्केट. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये ज्या काही सोल्युशन्स आहेत, ज्या काही सेवा दिल्या जातात, त्यापेक्षा कशा पद्धतीनं बेटर्स आहेत. नेक्स्ट आहे की कन्झ्युमर बेस्ड पोझिशनिंग. म्हणजे या ठिकाणी काय की जो टार्गेट ऑडियन्स आहे, दिस कॉल फॉर अलाइनिंग युअर प्रॉडक्ट सर्व्हिस ऑफरिंग विथ द टार्गेट ऑडियन्स बिहेवियरल पॅरामीटर्स. म्हणजे या ठिकाणी आपण ग्राहकांच्या वर्तणुकीचा विचार करतो आणि त्यावर आधारित आपण याची प्रॉडक्टची स्थानं निश्चित करण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट कॉम्पिटिटर बेस्ड. म्हणजे या ठिकाणी काय की आपल्या कॉम्पिटिटरकडे काय, दिस इज अ प्रिटी स्ट्रेट फॉरवर्ड अप्रोच दॅट कॉल्स टू प्रूव्ह यू अ बेटर दॅन युअर कॉम्पिटिटर. म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरपेक्षा तुम्ही कसे बेटर आहे यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो त्याला कॉम्पिटिटर बेस्ड पोझिशनिंग म्हटलं जातं. बेनिफिट बेस्ड पोझिशनिंग, दिस कॉल अप फॉर प्रूव्हिंग द बेनिफिट्स दॅट कस्टमर विल गेट फ्रॉम युअर परचेसिंग युअर प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस. म्हणजे जेव्हा आपण एखादं कस्टमर आहे, म्हणजे त्याला असणारे बेनिफिट्स आहेत त्याचा विचार करून आणि त्यानं खरेदी केलेली जी प्रॉडक्ट्स असतील त्याचा बेनिफिट त्याला काय मिळतं. नेक्स्ट आहे की प्राईस बेस्ड. म्हणजे इथं सुद्धा एक विचार घ्या की दिस कॉल फॉर द डिस्टिंग्विश बेस्ड ऑन अ व्हॅल्यू फॉर द मनी पीपल गेट वेन परचेसिंग युअर प्रॉडक्ट. म्हणजे ज्याचं किंमत तुम्ही मोजली असेल, ग्राहकाने ज्याची किंमत मोजली असेल त्याचं मूल्य त्याला मिळालं किंवा नाही हे प्रामुख्याने विचारात घेतलं जातं. ॲट्रिब्यूट बेस्ड पोझिशनिंग म्हणजे कॉम्पिटिटर्स असतील, प्राईस असतील, बेनिफिट असेल, या व्यतिरिक्त जेव्हा आपण युनिक असं सेलिंग करण्याचा प्रयत्न करतो तर ते ॲट्रिब्यूटवर आधारित. आणि लास्ट प्रेस्टिजियस बेस. म्हणजे एखादा काही स्टेटसचा जेव्हा आपण विचार करतो, बूस्ट स्टेटस दोज हू परचेस, म्हणजे त्या लोकांचा, त्या ग्राहकांचं स्टेटस विचारात घेऊन आणि त्याला त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. म्हणजे या सर्व गोष्टी प्रामुख्याने स्ट्रॅटेजी कृती योजना लक्षात घेतली जातं. कॅटेगरी बेस्ड असेल, कन्झ्युमर बेस्ड असेल, कॉम्पिटिटर बेस्ड असेल, बेनिफिट बेस्ड असेल, प्राईस बेस्ड असेल, ॲट्रिब्यूट बेस्ड असेल किंवा प्रेस्टिज बेस्ड. म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार करून प्रामुख्याने आपण जेव्हा आपली स्थान निर्माण करण्यासाठी जी योजना आहे ती आपण यावर निर्माण करतो आणि मग आपण सक्सेस होतो. नेक्स्ट या पद्धतीनं प्रामुख्याने स्ट्रॅटेजीचा विचार केला जातो. नेक्स्ट जो पॉईंट्स आहे प्रामुख्याने इथं विचारात घेतलं जाईल की बेनिफिट्स काय. म्हणजे आता जेव्हा आपण बेनिफिटचा विचार करतो की काय बेनिफिट्स आहेत, कोणते फायदे प्रामुख्याने या ठिकाणी होतात पोझिशनिंगमध्ये, तर पहिला बेनिफिट आपण इथे विचारात घेऊ की कस्टमर जे आहेत, म्हणजे गुड पोझिशनिंग विल लीड द मोर कस्टमर्स. म्हणजे तुम्हाला जो ग्राहक आहे, तुमची जर बाजारपेठेमध्ये विशिष्ट स्थान तुम्ही निर्माण केलं असेल तर तुमचे ग्राहक जे आहेत ते वाढतात आणि वाढलेले ग्राहक निश्चितच कोणत्याही व्यवसायाचा सक्सेस असतो. म्हणजे मी जर एखादा व्यवसाय सुरू करत असेल तर माझे जेवढे ग्राहक वाढतील तेवढा मला त्या ठिकाणी काय होतो, प्रॉफिट होतो, तेवढे मी माझ्या व्यवसायामध्ये यशस्वी होत असतो. आणि म्हणून प्रामुख्याने पोझिशनिंग जर म्हणजे आपलं प्रॉडक्ट जर बाजारपेठेमध्ये विशिष्ट ब्रँडनं ओळखलं जात असेल, आपलं प्रॉडक्ट कॉम्प्युटरपेक्षा वेगळं जर असेल, आपलं प्रॉडक्ट जे स्पर्धक असतील त्यांच्यापेक्षा वेगळं असेल, विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण असेल, तर आपल्या प्रॉडक्टला त्या मार्केटमध्ये, आपल्या सर्व्हिसला त्या मार्केटमध्ये विशिष्ट असं स्थानाचा. आणि ही स्थान निर्मिती जर एकदा झाली तर तुमच्या कस्टमरमध्ये सातत्याने वाढ होतं. पोझिशनिंग म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःचं असं स्थान निर्माण करता,
चांगलं असं स्थान निर्माण करता, लोकांच्या मनामध्ये तुमची एक वेगळी इमेज तयार होतं आणि ही वेगळी इमेज, चांगली इमेज म्हणजे येस दिस इज द गुड. म्हणजे आपण जरी विचार केला, काही गोष्टी अशा असतात की आपण अजूनही SBI असो की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एस टी महामंडळ असो, इतरांच्या तुलनेत अजूनही काही ग्राहकांच्या मनात ह्या सेवा पुरवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या अजूनही आदरच आहे आणि म्हणून त्यांचे जे काही आहेत, त्यांचे जे कस्टमर्स आहेत ते वाढताना आपल्याला दिसून येतं. इवन आता आपण किती काही नाही म्हटलं तरी आपण LICचा प्रिफर करतो. म्हणजे लाईफ इन्शुरन्स जे काढतो आपण ते LIC मार्फत काढतो. म्हणजे हे जे गोष्टी असतात ह्या गोष्टी प्रामुख्याने त्याची पोझिशन जी आहे, त्यांनी निर्माण केलेलं जे स्थान आहे ग्राहकांच्या मनात, मार्केटमध्ये त्यांच्याविषयी असणारं विशिष्ट स्थान ही कस्टमर वाढीसाठी कारणीभूत होतं. आणि जिथं कस्टमर वाढलं असेल तर प्रॉफिट वाढेल. दुसरं बेनिफिट आहे की अ गुड प्रॉफिट विल मेक द कंपनी ग्रो अँड सक्सेस. तुमचं ज्या ठिकाणी प्रॉफिट आहे, तुमचा जो नफा आहे, तो नफा कशाच्या भरोशावर आहे? ग्राहकांच्या भरोशावर. ग्राहक कशाच्या भरोशावर आहे? तुमची त्या ठिकाणी असणारी इमेज, तुमचं त्या ठिकाणी असणारं ब्रँडिंग, तुमचं त्या ठिकाणी असणारं वैशिष्ट्यपूर्ण सेवा, यावर ग्राहक वाढतो. आणि ग्राहक वाढलं तर प्रॉफिट वाढतं आणि प्रॉफिट वाढलं तर कोणतीही कंपनी जी आहे ती वाढ होतं आणि सक्सेस होतं. ब्रँड लॉयल्टी. तिसरा फायदा आहे की ब्रँड लॉयल्टी. गुड प्रॉडक्ट पोझिशनिंग इज ऑलवेज अर्न ब्रँड लॉयल कस्टमर्स. म्हणजे एखादा ब्रँड लागतो, तो ब्रँड आपल्याला आवडला की आपण तेच करतो, दुसऱ्याकडे जातच नाही, डुंकून सुद्धा पाहत नाही. आणि हे जो ब्रँड ग्राहकांच्या मनात तयार होतो त्याच्याविषयी जी भावना त्याच्या मनात, जी सकारात्मक भावना तयार होतं त्याला ब्रँड लॉयल्टी म्हटलं जातं. येस दिस इज द सर्व्हिस. जसं मी काही म्हटलं तरी मी म्हणेल की ओके, जसं आता मी जर माझी जी अनुभव आहे, मी बॉम्बे हॉस्पिटलला मी एकदा गेलो, आज मला जर मुंबईला जायचं असेल तर मी कोणीही पेशंटला असं सजेस्ट करतं गो फॉर द बॉम्बे हॉस्पिटल. म्हणजे त्या ठिकाणी माझ्या आईचं जेव्हा मी ऑपरेशन केलं, पहा काय असतं की माझ्या डोक्यामध्ये बॉम्बे हॉस्पिटल हा ब्रँड का आला? कारण मी त्या ठिकाणी जे अनुभवलं, मी त्या ठिकाणी जे पाहिलं, एक गुड उदाहरण म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी एकदा आपला पेशंट दिला की आपल्याला पाहायचं सुद्धा काम नाही. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं सर्व्हिसेस आहेत. इवन त्यांना असणारा जे काही आपण काय म्हणतो की काय द्यायला पाहिजे प्यायला, त्याची सुद्धा काळजी, म्हणजे फ्रॉम मॉर्निंग टू नाईट. म्हणजे सकाळी काय द्यायला पाहिजे ते देतील, स्वच्छ असं. जेवणाबद्दल काय देतील ते सुद्धा वेगवेगळ्या पेशंटचं वेगवेगळं जेवण त्या ठिकाणी तयार असतं. त्यांचं औषधीचा टायमिंग तयार असतो, संध्याकाळला काय द्यायचं. आणि मी ऑब्झर्व केलं की परफेक्ट त्याच टाईमला ती गोष्ट त्या ठिकाणी येतं. म्हणजे ही जी इमेज ग्राहक म्हणून माझ्या डोक्यामध्ये तयार झाली असेल, दॅट इज कॉल्ड द ब्रँड. म्हणजे आता बॉम्बे हॉस्पिटल हा ब्रँड झाला. म्हणजे ही गोष्ट जी आहे ही प्रामुख्याने ती स्थान निर्मिती त्या ग्राहकांच्या मनात निर्माण केल्यामुळे, त्या पद्धतीच्या सेवा पुरवल्यामुळे. म्हणजे इव्हन ते हे म्हणतात की गो फॉर द इन्शुरन्स. मेडिकल इन्शुरन्सला तुम्ही जा, एक पैसाही फेकायचं काम नाही आहे. काउंटरसुद्धा छान लागलेले असतात, रिसेप्शन तिथंच, की तुमचं बिल तिथं सर्वच्या सर्व तिथं होतं. म्हणजे ह्या सर्व सेवा पुरवताना, ॲडिशनल सेवा पुरवताना ज्या काही गोष्टी इतरांपेक्षा त्यांनी वेगळ्या केलेल्या आहेत त्या प्रामुख्याने त्यांचा ब्रँड तयार होण्यासाठी कारणीभूत ठरतात. आणि ही पोझिशनिंगची गोष्ट आहे, ही जी स्थान आहे ग्राहकांच्या मनात तुमच्या प्रॉडक्ट सर्व्हिसबद्दलचं जे स्थान आहे हे निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि लास्ट पॉवर, म्हणजे गुड पोझिशनिंग विल गिव्ह पॉवर टू द ब्रँड. म्हणजे जे तुमचं चांगली स्थिती आहे ग्राहकांच्या मनात, बाजारपेठेमध्ये तुमच्या सर्व्हिसबद्दल जी एक चांगलं मत आहे, ही तुमच्या व्यवसायाची शक्ती असते, पॉवर असते. येस वी गो फॉर दॅट. आणि ही जी पॉवर आहे ती ब्रँडमध्ये कन्वर्ट होतं आणि तुमच्या व्यवसायाला त्या ठिकाणी महत्तम लाभ जो आहे तो मिळत जातो. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की हे सर्व करत असताना, म्हणजे ह्या सर्वच्या गोष्टी, तुम्ही कस्टमर वाढू शकता, तुम्ही प्रॉफिट घेऊ शकता, तुम्ही ब्रँड लॉयल्टी जे कस्टमर्स आहेत ते निर्माण करू शकता आणि तुमची स्वतःची अशी पॉवर मार्केटमध्ये त्या ठिकाणी निर्माण आहे. येस वी गो फॉर दॅट. आजही आपल्याला टाटाविषयी आकर्षण आहे. का आकर्षण आहे की त्यांचे ज्या काही गोष्टी आहेत ते ज्या पद्धतीने काम करतात
त्या पद्धतीचं त्यांचं सोशल अटॅचमेंट जे आहे, म्हणजे टाटा सर्व्हिसमध्ये काम करताना त्यांची जी सोशल अटॅचमेंट आहे, त्यांची कर्मचाऱ्यांप्रती जी भावना आहे, ह्या सुद्धा गोष्टी प्रामुख्याने तुमच्या ब्रँडमध्ये उपयुक्त ठरू शकतात आणि एक इमेज तयार होतं आणि ती इमेज प्रामुख्याने तुमची पॉवर असते. म्हणजे तुमचा मार्केटमध्ये जर कोणी धक्का देऊ शकत नसेल तर त्याचं हे कारण असतं की तुमच्या सर्व्हिसेसबद्दल ग्राहकांच्या मनात जे स्थान निर्माण झालं, जी पोझिशन आलेली आहे ती भक्कम असतं आणि तीच तुमच्या इंडस्ट्रीची शक्ती असतं, पॉवर असतं. ओके, नेक्स्ट. आता हे सर्व करण्यासाठी कोणत्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला विचारात घ्यायचं, हाऊ टू पोझिशन, म्हणजे ह्या पोझिशनला कशा पद्धतीने यावं लागेल हे प्रामुख्याने आता आपल्याला विचारात घ्यावं लागेल की कोणकोणत्या बाबी आहेत की जी तुम्हाला ग्राहकांच्या मनामध्ये स्थान निश्चिती करता येईल. म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी आहेत, जसं आता म्हटलं की अंडरस्टँड द ऑडियन्स पर्सोना, म्हणजे जो आपला ग्राहक आहे त्याच्या पर्सनॅलिटी, त्याच्या गोष्टी, त्या सर्व समजून घ्या की मी कोणासाठी काम करत आहे. एक लक्षात घ्या की जेव्हा मला मार्केटमध्ये काम करायचं असेल, जेव्हा मला मार्केटमध्ये काम करायचं असेल तेव्हा मला काय करावं लागतं, पहिली बाब की मी कोणासाठी काम करतो, मला कोणासाठी काम करायचं आहे हे प्रामुख्याने आपल्या लक्षात आलं पाहिजे की मी या लोकांसाठी काम करत आहे, मला या लोकांसाठी काम करायचं आहे आणि त्यांच्या ज्या पर्सनॅलिटीज असतील, त्यांची जी काही वैशिष्ट्य असतील ती अभ्यासून त्या पद्धतीनं आपलं सर्व्हिसेस लॉन्च करणं गरजेचं असतं. तेव्हा कुठं त्या पद्धतीनं आपली पोझिशन निर्माण होतं, आपलं स्थान निश्चित होतं. दुसरी गोष्ट आहे प्राईस आणि डिस्काउंट्स. प्राइसेस ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण जेव्हा पुढं जाऊ म्हणजे त्यावेळेस ह्या गोष्टी येतीलच, पण आता लक्षात घ्या प्राइसेस आणि डिस्काउंट ह्या सुद्धा आकर्षित करतात, म्हणजे तुमची पोझिशन निर्माण करतात. तुमच्या ज्या प्राइसेस असतील त्या योग्य असायला पाहिजेत, वेळोवेळी जर शक्य असेल तर डिस्काउंटसुद्धा त्याला द्यायला पाहिजेत. नेक्स्ट क्वालिटी, म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटीसुद्धा असायला पाहिजे, जी की सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे तिची क्वालिटी असायला पाहिजे. माझ्या मनामध्ये बॉम्बे हॉस्पिटलमधलं असणारा आदर का निर्माण झाला, कारण मी माझ्या डोळ्याने जेव्हा त्या सर्व्हिसेस पाहत होतो की आय फील दॅट, मला असं वाटायचं की यस, हे याला म्हणतात सेवा, याला म्हणतात सर्व्हिसेस. म्हणजे इतकं सुंदर असं सर्व्हिस आपण घरीसुद्धा आपल्या पेशंटला देऊ शकत नाही. जे डाएट आहे त्यांचं, ते ज्या पद्धतीनं डाएट प्लॅन करतात ते सुद्धा आपण विचार करणाऱ्या गोष्ट असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती इम्प्रेस करून जातं आणि ती प्रामुख्याने ग्राहकांच्या मनात त्या बाबीबद्दल, त्या सेवेबद्दल स्थान निर्माण होतं. एक ब्रँड डोक्यात येतं, एक लॉयल्टी निर्माण होते, ओके दिस इज अ गुड, असं असायला पाहिजे. आणि हे प्रामुख्याने क्वालिटीच्या भरोशा, म्हणजे जेव्हा आपण त्याचा दर्जा विचारात घेतो त्यावेळेस ही गोष्ट असतं. नेक्स्ट, अप टू डेट. नेहमी लक्षात घ्या की स्पर्धेमध्ये आणि नव्या वातावरणामध्ये तोच टिकतो जो अपडेट असतो. दुसरा मुद्दा त्याच्याशी जोडलेला आहे टेक्नॉलॉजी. अपडेट म्हणजे नवीन काय आहे हे स्वीकारणं, म्हणजे तुमच्या मार्केटमध्ये पोझिशन. जसं आता हा प्रश्न गेला की बा सर्वांची सेवा, तुम्ही किती पैसे घेता यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीनं सेवा देता असा विचार करणारा सुद्धा ग्राहक आहे. मग अशा वेळेस तुम्हाला अप टू डेट असायला पाहिजे. अप टू डेट म्हणजे काय आहे नवीन. जसं आज आपण विचार केला की आज जर समजा ही ऑनलाईनची सोय शिवाजी एज्युकेशन सोसायटीनं उपलब्ध करून दिली नसती, हेमंत काळमेघांनी पुढाकार घेऊन ही सोय जर उपलब्ध करून दिली नसती तर आपण कदाचित मागं पडलो असतो. मग ही जी सोय उपलब्ध करून दिली, हे सर्व रेकॉर्डिंग तुम्हाला इतरही महाविद्यालयासाठी जे विद्यार्थी असतील ते जर जॉईन झाले तर ते ऐकू शकतात. म्हणजे या पद्धतीची सोय, अपडेट काय आहे, आज टेक्नॉलॉजी बदललेली आहे. म्हणजे पुढचा मुद्दा आणि हे दोन्ही आहे. आज पेंडाईकच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत, मग त्यांनाही थोडासा खर्च येईल, पण सोबतच संस्थेनं सुद्धा या ठिकाणी या सॉफ्टवेअरवर खर्च केलेला आहे आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे. अप टू डेट म्हणजे तुम्हाला परिस्थितीशी जुळून घेता यायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं बदल करता यायला पाहिजे. तेव्हा कुठं टिकता टेक्नॉलॉजी. मग टेक्नॉलॉजी जसं आता आम्ही जेव्हा पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला सांगताना आनंद होईल की आणि हे सांगितलं सुद्धा पाहिजे, दॅट इज द पॉईंट ऑफ द प्रमोशन ऑल्सो. म्हणजे जाहिरात जी आहे म्युच्युअल, की आपण कॉमर्स फॅकल्टीला
पेनड्राईव्हच्या आधीच गुगल क्लासरूम सुरू केलं. विचार करा, डॉक्टर बेसेकर सर आहेत कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचे, अतिशय चांगला व्यक्ती की जो प्रामुख्याने सातत्यानं बदल करत असतो. ते आणि आमचं जुळतं, दोघांचं जुळतं, म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही अशा गुगल क्लासरूम तयार करून राहिलो सर, तुम्ही करताय तसे तर पहा. आणि आपल्या डिपार्टमेंटने सुद्धा पेनड्राईव्हच्या आधीच मागच्या वर्षीला सुरुवातीलाच गुगल क्लासरूम सुरू केल्या होत्या वेगवेगळ्या विषयाच्या, आणि त्यावर आपण नोट्स टाकत होतो. फायदा काय झाला की आपण त्या टेक्नॉलॉजी ते अपडेट झालो, म्हणजे जसं गुगल क्लासरूम आलं आपण सुद्धा अपडेट झालो, आणि अपडेट झाल्यामुळे आपल्या मुलांना वेगवेगळ्या नोट्स जे आहेत त्या आपण गुगल क्लासरूमवर देऊ शकलो, आणि मुलं सुद्धा फॅमिलियर झाले. दुसरं, त्यांनी आपल्याला टेस्ट शिकवल्या, गुगल फॉर्म शिकवला, आपण त्याचं सुद्धा इम्प्लिमेंटेशन केलं. आणि फायदा हा झाला की विद्यापीठाची जी एक्झाम होती त्यात आपले फक्त 2 विद्यार्थी ज्यांचा थोडासा प्रॉब्लेम होता ते ऑफलाईन होते, बाकी सर्व ऑनलाईन परीक्षा दिली. दॅट मीन्स इट इज अ ॲडव्हान्टेज अप टू डेट राहण्यासाठी आणि टेक्नॉलॉजी स्वीकारण्यासाठी. आणि आपण हे स्वीकारलं पाहिजे. म्हणजे आता त्यानंतर आता हे ई कंटेंट वगैरे डेव्हलपचे जे प्रकार आहेत ते आम्ही FDBमध्ये केले, सर्व लोकांनी केले, आणि अपडेट राहिला. नेक्स्ट येतं की प्रमोशन. म्हणजे आता तुम्ही अपडेट असायला पाहिजे, आपली टेक्नॉलॉजी स्वीकारायला पाहिजे, आणि नंतरचं प्रमोशन. जाहिरात, तुम्ही जे काम केलेलं आहे त्याची जाहिरात लोकांपर्यंत गेली पाहिजे. व्हॉट आर द फॅसिलिटीज, तुमच्याकडे काय आहे हे कधी सांगू आपण, ज्या वेळेस तुम्ही त्याची लोकांपर्यंत जाहिरात कराल. म्हणजे जाहिरात हा अत्यंत महत्त्वाचा आहे. असं काही कोणाला समजणार नाही की ह्या फॅसिलिटीज आहेत, त्या तुम्हाला सांगाव्या लागतील की काय फॅसिलिटीज तुमच्याकडे आहेत, कशा पद्धतीने तुम्ही इतरांपेक्षा डिफरंट आहे. म्हणजे आपले जे स्पर्धक आहेत त्यापेक्षा काय डिफरंट आहे. जसं मी तुम्हाला सहज सांगितलं की वी आर द डिफरंट फ्रॉम अदर्स, शिवाजी कॉलेज इज डिफरंट फ्रॉम अदर्स. का तर वी गो फॉर द ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स. जसं हे जे वर्कशॉप आहे, म्हणजे जे मराठी विभागानं आता सुरू आहे 8 दिवसाचे वर्कशॉप आहे, इट इज अ टोटली डिफरंट. म्हणजे जर तुम्ही कुठेही ऑब्झर्व करा असं कुठं झालं नसेल. म्हणजे धिस टाईप ऑफ द वर्क वी गो फॉर द पीपल्स, स्टुडंट्स, आणि म्हणून आपण डिफरंट ठरतो. पण हे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. हे जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत, माउथ टू माउथ पब्लिसिटी ज्याला म्हणतो, ही अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजे कालच्या वक्त्यांनी हे सांगितलं की माझं अख्खं कुटुंब शिवाजी शिकलं. हा जो विश्वास आहे, हा विश्वास लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. व्हाय वी सिलेक्ट द शिवाजी, तर त्यामागचे हे सर्व कारण प्रामुख्याने. त्यांनी हे सुद्धा सांगितले की माझी जी राजकारणातली उडी आहे हे सुद्धा शिवाजी आहे. कारण त्यावेळेस आवाज नावाचं पॅनल होतं, आणि त्या माध्यमातून आम्ही एकत्रित येत होतो आणि लोकांसोबत कसा संवाद साधायचा. म्हणजे त्यांनी हेही सांगितलं की माझ्या डॉक्टरकी पेशाचं जे आज मी करू शकतो हे शिवाजीमध्ये असल्यामुळे करू शकतो. कारण इथं सर्वांसोबत संबंध येतात, कसं वागावं, कसं बोलावं, कशा पद्धतीनं समाजाप्रीत आपली सेवा द्यावी, ह्या सर्व गोष्टी शिकतं, आणि त्याचा फायदा होतो. म्हणजे हे प्रमोशन आता मी जे करत आहे, ही जाहिरात जी करत आहे, याला जाहिरात असं म्हटलं जातं. म्हणजे हे सांगितलं गेलं पाहिजे. आज कसं आहे की तुम्ही जोपर्यंत लोकांना सांगणार नाही तोपर्यंत लोकांना तुम्ही कसे डिफरंट आहात सर्व्हिसेसमध्ये हे समजणार नाही. आणि हे याला प्रमोशन असं म्हटलं जातं. कोणी मत, जाहिरात असो, तुम्ही माउथ टू माउथ पब्लिसिटी असो, किंवा अजून काय तुम्हाला करता येईल ते असो. नेक्स्ट असतं कॉम्पिटिटर्स. आपले कॉम्पिटिटर्स कोण आहेत हे अत्यंत महत्त्वाचं. जसं मी म्हटलं होतं की आपलं कॉम्पिटिटर LRT नाही, आपला कॉम्पिटिटर येणारा नवीन शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय. मी नेहमी म्हणतो की LRT इज तो आपला कॉम्पिटिटर नाही, तो त्याच्या पद्धतीनं काम करतो, ते वेगळं आहे. पण नव्यानं जे महाविद्यालय येत आहे, नव्यानं जी बिल्डिंग उभारल्या जात आहे, नव्यानं जे फॅसिलिटीज त्या ठिकाणी उपलब्ध आहेत ते खंडेलवालमध्ये. मग मला विचार करावा लागतो की स्पर्धक म्हणून की माझे जे कॉमर्स कॉलेजेस आहेत ते कोणकोणत्या आहेत. सुधाकरराव नाईक आहे, LRT आहे, RDG आहे, आणि खंडेलवाल आहे. मग मला या सर्वांचा अभ्यास करून त्यापेक्षा डिफरंट काय देता येईल कॉमर्स फॅकल्टीला हे अभ्यासावं लागेल. आपण सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग पोरांना देतो, अर्नवाईल लेन्स स्किल आपण राबवतो, आणि यातून पोरं तयार होऊन आपण कामाला लागतो. म्हणजे ही जी आहे, म्हणजे त्यांच्याकडे काय त्याचा अभ्यास करून आपण डिफरंट काय करता येईल हे करणं अत्यंत असतं. नंतर सर्व्हिस, कोणती गोष्ट काय, जी सेवा तुम्ही तयार केलेली आहे
ती प्रत्यक्ष कशी देता यावर डिपेंड आहे. किती काही आयडियल मॉडेल तुम्ही तयार केलं असेल, आयडियल मॉडेल तयार केलं असेल, पण ती प्रत्यक्ष जेव्हा सेवा दिली जातं तेव्हा ती सर्व्हिस, ती सेवा कशा पद्धतीनं दिली जातं आणि त्यावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सप्लाय म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा ती गरज त्या ग्राहकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यांनी मागणी केल्याबरोबर ती झटकन द्यायला पाहिजे. म्हणजे उद्या जर एखादं रिझर्वेशन काउंटर सर्व्हिस असेल तर तो बंद करून चालणार नाही. तर त्याला रिझर्वेशन काउंटर सर्व्हिस जेव्हा तो सेवा देत असेल त्याला सातत्याने ते उघडं ठेवावं लागेल. म्हणजे सप्लाय जो आहे म्हणजे सर्व्हिसेस ज्या आहेत त्या तुम्हाला मागणी करता डिमांड केल्याबरोबर त्याचा सप्लाय झाला पाहिजे, पुरवठा झाला पाहिजे, देता आला पाहिजे. आणि लास्ट आणि तेवढीच महत्त्वाची फीडबॅक. मी सातत्यानं एक गोष्ट तुम्हाला सांगत आलेलं असेल की मॅनेजमेंटमधला सर्वात महत्त्वाचा म्हणजे बिझनेसमधला सर्वात महत्त्वाचा कोणता पार्ट असेल दॅट इज अ फीडबॅक. म्हणजे माझ्यामध्ये काय कमी आहे, म्हणजे फीडबॅक म्हणजे लोकांनी दोष सांगायचे आणि आपण नैराश होऊन बसायचं असं नाही. लोकांनी सांगितलेल्या ज्या काही सूचना असतील या सूचनांवर अभ्यास करून मला काय बदल करता येईल आणि म्हणून फीडबॅक महत्त्वाचा असतो. की म्हणजे आपण जेव्हा फीडबॅक फॉर्म भरतो त्यावेळेस तुम्ही सुद्धा या पद्धतीने विचार करायचा की सरांना चांगलं वाटते म्हणून गुड 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 नाही. फाइंड आउट द थिंग्स की हे आहे, हे असायला पाहिजे. की मी ग्रंथालयामध्ये आपल्या विषयाची पुस्तकं कमी आहेत तर कमीच आहे असंच म्हटलं पाहिजे, गुड असं म्हणू नये. स्पोर्ट फॅसिलिटी कशा आहेत, तुम्हाला काय पाहिजे ते मेन्शन करा. म्हणजे तुम्ही ज्या ज्या गोष्टी त्या फीडबॅकमध्ये मेन्शन करत असाल म्हणजे एखादं आपलं काम असतं की आपलं इम्प्रूव्हमेंट. म्हणजे जेव्हा आपण विचार करतो की माझी प्रॉडक्टला, माझ्या सर्व्हिसेसला ग्राहकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करायचं आहे, मला विशिष्ट पोझिशन त्यांच्या मनामध्ये निर्माण करायची आहे, तर वरचे सर्व पॉईंट्स विचारात घेतल्यानंतर हा शेवटचा पॉईंटसुद्धा तेवढाच महत्त्वाचा. काही जर राहिलं असेल तर माझ्या ग्राहकांनी मला सूचना कराव्यात, त्यांच्याकडून फीडबॅक बोलावा आणि त्या सूचनांची अंमलबजावणी जे मला शक्य आहे, अवाजवी असतील तर सोडून द्या, पण ज्या ठिकाणी आपण बदल करू शकतो त्या सर्व गोष्टी जेव्हा आपण विचार करतो देन वी स्टँड इन द मार्केट. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की मार्केटमध्ये उभं राहणं. ह्या गोष्टी पोझिशनिंगवर अवलंबून असतात. तुमचं स्थान काय आहे मार्केटमधलं, तुमची पोझिशन काय, तर ह्या गोष्टी प्रामुख्याने तिथं अभ्यासल्या जायला पाहिजेत आणि ह्या व्हायला पाहिजेत. अशा पद्धतीने तिन्ही गोष्टी लक्षात घ्या. सिम्पल STP. S सेगमेंटेशन, T टार्गेटिंग, P पोझिशनिंग. म्हणजे सेगमेंटेशन, टार्गेटिंग आणि पोझिशन. कोणतंही मार्केटिंग करताना ह्या गोष्टी प्रामुख्याने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपला बिझनेस आणि ग्राहक दोन्ही सांभाळल्या जातात आणि आपली सर्व्हिस इंडस्ट्री प्रामुख्याने विकसित होऊ शकतं आणि आपल्याला मॅक्झिमम ग्राहक करू शकतं. ओके, थँक्स टू ऑल. काही विचारायचं असेल तर विचारू शकता. एनीवन काही विचारायचं असेल तर विचारा. ओके, गुड. नाव ओके.